चिंचवड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले राहुल कलाटे आपल्या सोबत आहेत। दादा, खरं तर मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर पोटनिवडणूक झाल्यानंतर तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केलेली होती, मात्र अद्यापही सर्वसामान्यांना जो प्रश्न आहे तो राहुल कलाटे हे कुठल्या पक्षाकडून लढणार, ते कुठल्या पक्षात दिसणार? हे बा, आता पोटनिवडणूक जी झाली त्यात जे झालं ते उभ्या राज्यांनी पाहिलं, परंतु चिंचवड विधानसभेतल्या लोकांची आजही साथ मला आहे आणि त्या लोकांच्या देखील मी देखील कल माझ्या कार्यकर्त्यांचा असेल, पब्लिकचा, की त्यांची मानसिकता काय ह्याची चाचपणी मी देखील करतोय। आणि ह्या परिसरात जर आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या पार्ट्यांचे, वेगवेगळ्या पक्षांचे देखील सर्वे सुरू आहेत। नाही, माझा प्रश्न असा आहे की पोटनिवडणूक झाल्यानंतर खरं तर तुम्ही अपक्ष लढला होता, मात्र तुमच्यावरती शिवसेनेने कारवाई केल्याचं बोललं जातं। खरंच कारवाई झाली होती की अजूनही तुम्ही शिवसेनेत आहात? माझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, परंतु दोन्ही वेळेस अपक्ष लढल्यामुळे थोडी माझी नाराजी होती, की कारण मला दोन्ही वेळेस अपक्ष लढावं लागलं। आणि आज मला परत पब्लिक समोर जात असताना आज मी देखील चाचपणी करतोय, मी देखील वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा ह्या भागातल्या जनतेचा कौल हा देखील जाणण्याचा प्रयत्न मी करतोय। परंतु राहुल कलाटे हे सध्या कुठल्या पक्षात आहेत किंवा आगामी काळात विधानसभेसाठी कुठल्या पक्षात जातील की अपक्ष लढतील? येणाऱ्या काळात मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाकडनं लढेल, महाविकास आघाडीकडे लढेल किंवा अपक्ष लढेल। आता हा मला वाटतं ह्याचं उत्तर हा येणारे काही दिवस आणि वेळ देईल। आता तुम्ही चिंचवड विधानसभा लढण्यावर ठाम आहात? हो, मी चिंचवड विधानसभेत लढण्यावर ठाम आहे, कारण की चिंचवड विधानसभेची एकंदर मागच्या 4 इलेक्शन जर पाहिलं आणि त्याचं जर तुम्ही मतदान जरी पाहिलं तरी कुठेतरी जनतेने मला साथ दिलेली आहे। मी तुम्हाला आता तेच सांगितलं ना की ह्याचं उत्तर मी चिंचवड विधानसभा मी लढणार, मी कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, अपक्ष लढणार, ह्याचं उत्तर येणारा वेळ आणि काळ देईल। त्यामुळे तुम्ही थांबा, पुढच्या काही दिवसात त्या गोष्टी तुम्हाला वाटतं जनतेसमोर येतील आणि आपल्या समोर येतील। काही दिवसांपूर्वी शरद पवारांची तुम्ही भेट घेतली असं बोललं जाते, तर तुम्ही खरंच त्यांच्याशी बोललात, पक्षात जाण्यासाठी चाचपणी करताय? ठीक आहे, मी देखील प्रयत्न करतोय की मला एखादी जर खंबीर साथ मिळाली तर मला निश्चित विजयापर्यंत पोहोचता येईल। त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा प्रयत्न मी देखील करतोय, मी नेत्यांची देखील भेट घेतोय, मी देखील चाचपणी करतोय आणि काही नेते देखील मला बोलवतात आणि ते देखील चाचपणी करतायत की ह्या मतदारसंघाचं कॅल्क्युलेशन विजयापर्यंत पोहोचण्याचं कसं असेल। ज्या पक्षातून तुम्ही लढणार होतात त्या पक्षातून नाना काटे लढले होते, कारण तो त्यांचाच पक्ष आहे। तेच नाना काटे आता पुन्हा शरद पवार गटात जाण्यासाठी प्रयत्न करतायत, तुम्ही देखील चाचपणी करतायत, तीच राजकीय परिस्थिती निर्माण होती। नाही, आता हे मी तुम्हाला सांगितलं नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर येणारी काही दिवस किंवा वेळ आहे। राहुल कलाटे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि चिंचवड विधानसभेमध्ये कुठल्या पक्षातून लढणार किंवा ते अपक्ष लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।